बैलगाडी स्पर्धा हा विषय अनेकदा सुरक्षेसाठी वादाचा ठरलेला आहे। अशाच बैलगाडी स्पर्धा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात भरवण्यात आल्या होत्या। मात्र बैलगाडा उधळल्यानं एका मुलीचा जीव पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचलाय। या घटनेनं 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। खेड पोलीस ठाण्यातील संपत गीते या कर्मचाऱ्यांना चिमुकलीचा जीव वाचवलाय। खेड तालुक्यातील हेदली इथं बैलगाडी स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित करण्यात आली होती। बैलगाडी स्पर्धा सुरू असतानाच तिसऱ्या राऊंडला बैल अचानक उधळून प्रेक्षकांच्या गॅलरीत घुसल्यानं हा सगळा मोठा अनर्थ घडलाय। त्यामुळे या सगळ्या प्रकारानं पुन्हा एकदा बैलगाडी स्पर्धांमधील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलाय। खेड तालुक्यातील हेदली गावात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोकण केसरी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या स्पर्धेत बैलगाडी हातातून सुटली आणि प्रेक्षकांमध्ये उभे असलेल्या 5 वर्षाच्या लहान मुलीच्या अंगावर गेल्यानं ती जखमी झाली। यावेळी एका पोलिसानं तिला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलला नेलं। मात्र सदर बैलगाडी स्पर्धेत त्या मुलीसह 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। बैलगाडा शर्यतीत बैल उधळल्यामुळे तो प्रेक्षक बसलेल्या ठिकाणी शिरला। प्रेक्षकांमधील एका लहान चिमुरडीसह 4 जण जखमी झाली। जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हेदली या गावात आयोजित स्पर्धेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। अचानक बैल प्रेक्षक बसलेल्या ठिकाणी गेल्यानं एकच गोंधळ उडाला होता। दरम्यान या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतलेली आहे। खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी जखमी झालेल्या संदर्भातील नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। या सगळ्या घटनेची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश खेडच्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे।